नमस्कार मंडळी, मी गौरेश. जर तुम्ही मला इंस्टाग्रामवरती फॉलो करत असाल तर तुम्हाला माहित असेलच मी चित्र पण काढतो. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे माझे आर्ट मटेरियल्स दाखवणार आहे. चला, तर हे आहेत ते सगळे आर्ट मटेरियल्स. चला एक एक करून बघूया. तर आता आपण सुरुवात करूयात कॅनव्हास पासून. हे आहे माझ्याकडे दोन मोठे 18 बाय 24 इंचचे कॅनव्हास. त्यानंतर हा स्ट्रेच कॅनव्हास 8 बाय 10 इंचचा. त्यानंतर दोन छोटे कॅनव्हास आहेत. वॉटर कलर साठी मी वापरतो हे शीट्स. हे A3 साईजचं आहे आणि ते कॅन्सनचं A4 साईजचं आहे. आणि हे ब्रस्टोचे वॉटर कलर कोल्ड प्रेस पेपर हे अजूनपर्यंत मी वापरले नाही आहेत. आपल्याला येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. त्यानंतर हे कॅनव्हासचे A4 साईजचे शीट्स आहेत आणि ही डोमची स्केचबुक. यात सर्वात मी जास्त स्केचेस काढतो आणि पेंटिंग्स पण करतो यामध्ये. आणि हे दोन A5 साईजचे स्केचबुक्स आहेत. यावरचे सगळे स्केचेस तुम्हाला इंस्टाग्रामवरती पाहायला भेटेल. त्यानंतर मी वापरतो हे दोन ड्रॉइंग बुक. हे वापरतो फक्त प्रॅक्टिससाठी. पेपर्स आणि कॅनव्हास आपण बघितले. आता येऊयात कलर्सकडे. कलर्समध्ये मोस्टली मी 3 मीडियम वापरतो: ॲक्रेलिक, ऑइल आणि वॉटर कलर्स. हे आहेत कॅमलचे ॲक्रेलिक कलर्स. मी मोस्टली कॅमलच ब्रँड वापरतो. हे आहेत मोठी ट्यूब्स, हे आहेत छोटे ट्यूब्स. जेव्हा मी ॲक्रेलिक पेंटिंग स्टार्ट केलं होतं तेव्हा मी ह्यांनी सुरू केलं होतं छोटे ट्यूब्सने. तुम्हाला इकडे दिसेल ह्या ट्यूबचं झाकणाला सगळी टेप लावून बंद केलेलं आहे. कारण हे जे ट्यूब्स आहेत ना त्याला पॅकची झाकणं असतात आणि हे जे तुटलेले आहे इकडून तुटलेलं आहे, तसं हे पण तुटलेलं आहे. त्यामुळे हे टेप लावलेलं आहे. ॲक्रेलिक पेंटिंग करताना आपल्याला सगळ्यात जास्त व्हाईट कलर लागतो. त्यामुळे हा 500 ml चा व्हाईट कलरचा डबा घेतला होता मी. आणि बन डंबरचा 500 ml डबा आहे इथे. आणि हे 2 स्प्रे बॉटल पेंटिंग करताना पॅकेटमधले कलर वेट ठेवण्यासाठी वापरतात हे. त्यानंतर इथे आहेत कॅमलचे फॅब्रिकाचे ॲक्रेलिक कलर्सची बॉटल. असे माझ्याकडे खूप सारे आहेत. हे सगळेच आहेत. हे सगळे इथे जे गोल आहेत ते पोस्टर कलर्स आहेत. आणि हे सगळे ॲक्रेलिक कलर्सची बॉटल आहेत. जे मला ह्यांच्यावर माहिती नव्हतं त्यामुळे हे वापरायचो. आणि हे आहेत कलर संपलेले बॉटल जे की माझ्या बहिणीने धुवून वगैरे चांगले ठेवलेले आहेत. जेव्हा पेंटिंग पूर्ण होतं तेव्हा पॅलेटमधले कलर मी इथे काढून ठेवतो असे. तसेच इथे अजून काही शेड्स आहेत ॲक्रेलिक कलरचे फॅब्रिकाचे. हा पर्पल आहे. आणि हे आर्टिक जेसो. हे ॲक्रेलिक जेल मीडियम. हा पोस्टर कलर व्हाईटमध्ये आहे. आणि हा पोस्टर कलर व्हाईटमध्ये. आणि जे आपण ऑइल कलर करतो ते ऑइल कलरसाठी हे वॉर्निश आहे. हे दुसरं वॉर्निश वॉटर बेस. आणि हे कॅमेलचं डिस्टिल टर्पेंटाईन. आणि हे मी वापरतो पेंटिंग करताना पाणी ठेवण्यासाठी. तसेच ऑइल पेंटिंग करण्यासाठी मी वापरतो कॅमेलचे आर्टिस्ट ऑइल कलर. हा आहे 12 शेड्सचा बॉक्स. आणि मी असे लूज पण घेतलेले आहेत 20 ml चे ट्यूब्स. इथं हे एवढे सारे आहेत सगळे. आणि त्यानंतर हे वॉटर कलर्स, डोम्सचे वॉटर कलर्स. हे डोम्सचे वॉटर कलर्सचे पेन्सिल्स आहेत. असे इथे 2 पेन्सिलचे सेट्स भेटतात. असे ते 2 ब्रश पेन्स पण आहेत. 2 शार्पनर. आणि अजून बॉक्समध्ये आपल्याला वॉटर कलर्सचे पेपर्स भेटतात A5 साईजचे 5 शीट्स. तर हा सेट मी घेऊन ठेवला होता. अजून हे वापरले नाहीत मी कुठे. बघू येणाऱ्या व्हिडिओमध्ये याचा वापर नक्की होईल. तर पॅलेट माझ्याकडे प्रत्येक मीडियमसाठी वेगवेगळे आहेत. हे आहे वॉटर कलर पॅलेट. हे मी वापरतो वॉटर कलर करायला. हे सगळे कॅमलचे वॉटर कलर्स आहे इथे. हे आहे ॲक्रेलिक पॅलेट. हे आणि हे. आणि हे ऑइल कलर पॅलेट. आणि हे जे आपण बघतायत हे इथे असं फिक्स होतात. हे इथे आणि इथे हे मी हरवलं आहे. त्यानंतर पेंटिंग ठेवण्यासाठी मी 2 इझल वापरतो. हे आहे टेबल टॉप इझल. हे वुडनमध्ये आहे. आणि हे आहे ट्रायपॉड इझल जे की मेटलमध्ये आहे. त्यानंतर ही आहे मेजरिंग टेप जी की पूर्णपणे तुटलेली आहे तरी पण मी वापरतोय टेप लावून वगैरे सगळं. तर पेंटिंग्स आणि ड्रॉइंग्स प्रोटेक्ट करण्यासाठी आपल्याला लागतं हे वॉर्निश आणि फिक्सेटिव्ह. तर हे फिक्सेटिव्ह मी वापरतो फॉर पेस्टल, चारकोल आणि पेन्सिल्स याच्यावरती. त्यानंतर वॉर्निश मी हे वापरतो फॉर ऑइल कलर आणि ॲक्रेलिक. त्यानंतर ही टर्पेंटाईनची बॉटल आहे जी की मी लोकल स्टोअरमधून घेतलेली. त्यानंतर हे लिंचिड ऑइल. हे ऑइल पेंटिंग करण्यासाठी वापरतात. आणि जेव्हा मला ह्या वॉर्निशबद्दल माहिती नव्हतं तेव्हा मी हे वॉर्निश घेऊन आलो होतो. हे गणपती वॉर्निश आहे. हे बघ इथे गणपती वॉर्निश लिहिलेलं आहे. आणि हे वॉर्निश मी वापरायचो माझ्या प्रत्येक पेंटिंगवरती. त्यानंतर माझ्याकडे आणखी एक वॉर्निश जे मी दाखवले मगाशी हे वॉटर बेस वॉर्निश आहे. हे वॉटर मिक्स करून वापरत असतं. त्यानंतर इथे सगळे टेप्स आहेत माझे. हे आणि हे कटर, बारीक कटर आहे, क्लिप्स आहे, स्टेपलरची पिना. त्यानंतर स्केल्स, सीझर. आणि हे काय आहे ते मला तुम्ही सांगा कमेंटमध्ये. काही स्केचेस आणि पेंटिंग असतात जे इझलवर करता येत नाही तेव्हा मी हा बोर्ड वापरतो. हा आणि हा. आपण जाऊया ब्रशेसकडे. तर हे ते सगळे ब्रशेस आहेत जे मी वापरतो माझ्या पेंटिंगसाठी. तर इथे आहेत सगळे माझे फ्लॅट ब्रशेस. इथे आहेत फॅन ब्रशेस. आणि हे सगळे आहेत ते हॉग हेअर ब्रशेस आहेत. हे राऊंड ब्रशेस आहेत. आणि हे 2 ब्रशेस आहेत ते वॉटर कलर वापरतात, चायनीज कॅलिग्राफी ब्रश. पण ह्याचं तसं काही यूज नाही आहे कारण की हेअर्स लगेच बाहेर येतात. त्यानंतर हे पण आहेत थोडे ब्रश वॉटर कलरसाठी.
आणि हे सगळे ब्रशेस आहेत फाईन टिपचे आणि हे सगळे एकाच साईजचे आहेत आणि हे सगळ्यात जास्त मी हेच वापरतो, त्यामुळे मी हे खूप आणलेले आहेत असे. ही आहे पॅलेट नाईफ आणि हे जे टूल आहेत ते मी बनवलं होतं ॲल्युमिनियम फॉईलने डिजिटल पेंटिंग करण्यासाठी, त्यामुळे काही स्टायलस नव्हता. त्यानंतर मी हा स्टायलस घेतला आणि मी सगळे डिजिटल पेंटिंग मी ह्या फोनवर करतो. हा Realme 3 Pro फोन आहे, 6 वर्ष जुना फोन आहे आणि मला अजूनपर्यंत चांगली साथ देतोय. त्यानंतर त्या इरेजर आणि शार्पनर मी जास्त वापरत नाही, मी ह्या कटरने सगळं शार्प करतो. त्यानंतर ही लीड पेन्सिल आहे आणि हे लीड साईज 0.5 आहे. त्यानंतर हा ब्लेंडिंग स्टम्प, त्यानंतर 8 लाईनची पेन्सिल, अप्सराचं पेन्सिल आणि ही कॅमलिनची चारकोल पेन्सिल, एवढंच मी वापरतो स्केचिंगसाठी. त्यानंतर हा हायलायटर जो मी कधी वापरला नाही आहे. त्यानंतर हे पेन मी सगळं जास्त वापरतो, हे मायक्रॉनचं पेन आहे ब्लॅक कलरचं. त्यानंतर परमनंट मार्कर शेवट सगळे आणि हे रेड पेन आहे. तर हे आहेत माझे सगळे आर्ट मटेरियल्स, हे मी सगळे एकत्र खरेदी केले नाही आहेत. हे माझं 5 वर्षाचं ट्रेजर आहे आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि ह्याला काय म्हणतात ते नक्की सांगा. धन्यवाद.